नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपला चॅनल लाईफ ऑफ माईकवरती. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8:30 आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहोत आपण. आजचा ब्लॉग जरा स्पेशल असणार आहे. आजचा ब्लॉग जरा हेल्थ रिगार्डिंग असणार आहे. आता चाललो आहे आपल्या कोपरखैरणामध्ये युनिकॉर्न ॲक्युप्रेशर थेरपी आहे, तिकडे चाललो आहे. ते रमेश सर आपले मित्र आहेत. ब्लॉग बनवण्याचा उद्देश असं आहे की आपल्याला खूप जणांना असा त्रास होतो, वात वगैरे येणे किंवा मुंग्या येणे. तर त्यासाठी मी स्पेशल हा ब्लॉग बनवतोय. आणि ते कपिंग वगैरे आपल्या बॉडीवर पूर्ण कपिंग वगैरे होतं. बॉडी डिटॉक्स, एक प्रकारे बॉडी डिटॉक्स आणि थोडी बॉडी रिलॅक्सेशनसाठी चाललो आहे. कारण खूप दिवसापासून ते सरांचा आणि माझा टाईमच मॅच होत नव्हता. खूप दिवसापासून करायची होती मला मालिश आणि ते ॲक्युप्रेशर थेरपी वगैरे, पण सरांचा आणि माझा टाईमच मॅच होत नव्हता. त्यामुळे आज सकाळी लवकरच सरांनी सांगितलं तुम्ही लवकर या, आपण लवकर करूया. आपण नेहमी आपल्या एक्सटर्नल बॉडीबद्दल विचार करत असतो की आपण चांगले कपडे घालावे, चांगलं दिसावं, यासाठी आपण नेहमी विचार करत होतो. परंतु आतमधून आपल्या बॉडीमध्ये काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. कधी कधी आपण आपल्या पायाला थंड लागणं, म्हणजे वाताचा त्रास होणं, हे काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात दिल्या पाहिजे. कारण की बाहेरून चांगलं दिसून फायदा नाही, आतूनही फिट असलं पाहिजे आपण. कधी आपले जॉईंट पेन दुखणं, या सगळ्या गोष्टी बहुतेक जणांना या गोष्टी चालू असतात. आपले कधी कधी असं म्हणजे मुंग्या येण्याचा त्रास होतं, ते आपल्या नसा वगैरे ब्लॉकेज असतात ना, त्यामुळे थोड्या मुंग्या वगैरे येण्याचा आपल्याला त्रास होतो. कारण की आपण कधी कधी आपण पाय फोल्ड करून बसतो आणि नंतर उठल्यानंतर कसं आपल्या पायाला मुंग्या वगैरे येतात. त्याच प्रकारे आपण कधी कधी अचानक आपल्या हाताला पण चालू असतं मुंग्या वगैरे येणं. तर त्या सगळ्या थेरपीमध्ये म्हणजे एक ॲक्युप्रेशर, वातासाठी जे कास्यात आली. आपल्या लहानपणी जेव्हा आपण होतो, आपल्या आजी पायाला तांब्याचा असा एक तांब्या घेऊन तेल टाकून घासायचे, ते काळा निघा. तसंच ते काही आहेत थेरपी, तुम्ही पुढे बघूया. त्याला पुढे भेटूया आपण थेरपी सेंटरमध्ये. ही आहे 3 टाकी आणि या 3 टाकीच्या मागून हा रस्ता जातोय. बाहेर निघाल्यानंतर हा पुढे एक सुवर्णा सायकल आहे. हा सुवर्णा सायकल याच्या जस्ट बाजूलाच, म्हणजे लेफ्ट घेतल्यानंतर हा सुवर्णा सायकल आहे. इथून लेफ्ट घेतल्यानंतर जस्ट पाचवा शॉप आहे तो, जिथं आपल्याला थेरपीसाठी जायचं आहे. हे आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बेड्स आहेत ज्याच्यावर आपण रिलॅक्सेशन, म्हणजे थेरपी आहे बेडची. तर काय बोलतो सर याला? ही कोरियन थर्मल मसाज थेरपी बेड आहे. हे स्पाईनवरती आहे ना ट्रीटमेंट करायचं, स्पाईनला अलाइनमेंट करतं. हे आपलं स्पायनल कॉर्ड आहे. ही कोरियन थर्मल मसाज थेरपी बेड आहे. बेसिकली हे आपले सर्व ऑर्गन्स आहेत. हे ऑर्गन्स चेस्टमध्ये आणि पोटामध्ये असतात. इथं आपल्या सर्व बॅकमध्ये होतो. ओके. आपलं ब्लड सर्व इथे बॅकमध्ये डिपॉझिट होतं. त्याला तो मसाज करून ब्लड सर्क्युलेशन करतं, ब्रेनपर्यंत ब्लड पोचवण्याचं काम करतं. म्हणजे हा जो बेड तुम्ही बघताय, हा आपल्या पायापासून ते ब्रेनपर्यंत ब्लड सर्क्युलेशन आहे तो क्लिअर करण्यासाठी, म्हणजे नीट करण्यासाठी आहे तो. अँकल पासून ते आहे ना सर्वायकल पर्यंत पूर्ण तो मसाज करतो आणि आपल्या वर्टिब्रल्सला अलाइनमेंट करतो. आपल्या स्पाईनमध्ये कुठे हम्प असेल, स्पाईनचा पोस्चर आहे ना स्कोलोसिस स्टेनोसिस झालं असेल, पोस्चर विडोवर्सल झालं असेल, त्याला तो अलाइनमेंट करतो आणि आपल्या ऑर्गन्सला आहे ना ब्लड सर्क्युलेशन करतो. सर ह्याच्याने काय होतं म्हणजे आपण
सर ही कांसोताली थेरपी आहे म्हणजे ब्रॉन्झ मटेरियल आहे. हां हा काय आपल्या बॉडीला ना डिटॉक्स करतो. लंग्स, लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन वगैरे आहे ना याला तो डिटॉक्स करतो. बॉडीतली हीट असते ती आहे ना डिटॉक्स करतो, खेचून घेतो. याच्यामध्ये आहे ना 76 टाईपचे ऑर्गन्सचे पॉईंट्स असतात आपल्या फूटमध्ये. हा जो येलो मार्क दिसतो ना आपला स्पायनल कॉर्ड आहे. याच्यामध्ये सगळे आपल्या ना हे इंटेस्टाईनचा पॉईंट्स आहेत. किडनी, लंग्स, लिव्हर हे सगळे ना ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स असतात. याच्यावरती आहे ना छोटे छोटे पॉईंट्स असतात. हां तर तो ॲक्युप्रेशर करतो आपल्या फूटला. हां डोळ्यांना म्हणजे ब्लॅक जे निघते ते काय आहे? हां जे टॉक्सिन्स आहेत ना आपल्या ऑर्गन्समधले ऑर्गन्समधले टॉक्सिन्स तो खेचून घेतो. ओके हां ते डिटॉक्स करतो आपल्या ना फूडच्या स्किनद्वारे. जसं की बेसिकली आपले ऑर्गन्स आहेत ना 3 पार्टवरती डिपेंड असतात. एक तर हाताचा तळवा, इयर आणि पायाचा फूट. आता हा आपला पाम आहे, हाताचा तळवा आहे. याच्यामध्ये पण 76 टाईपचे ऑर्गन्सचे पॉईंट्स असतात. बेसिकली माणूस कसं उभं राहतो, असं उभं राहतो. हे असं उभं राहतो. हे त्याचे 2 पाय आहेत, हे 2 हात आहेत, हा डोक्याचा पार्ट आहे. ओके हे आपलं स्टमक आहे, हे आपलं बॅक आहे. ओके जसं हे आपलं 3 लाईन्स दिसतात, 1 2 3. हा आपला हिप आणि वेस्टचा जॉईंट आहे. हा. हा नीचा जॉईंट आहे, हा अँकलचा जॉईंट आहे. ओके हा शोल्डर, एल्बो, रिस्ट. हे 2 लेग्स, हे 2 हँड्स, हा डोक्याचा पार्ट, हा स्टमक आहे. आपले सर्व पॉईंट्स आहेत ना ऑर्गन्सचे त्या याच्यावरती डिपेंड असतात. माणूस असा उभा राहतो, हे 2 हात, हा डोक्याचा पार्ट. ओके बरोबर. ही बॅक साईड झाली, ही फ्रंट साईड झाली. सेम हे आपला फूट आहे. या फूटमध्ये पण 76 टाईपचे ऑर्गन्सचे पॉईंट असतात. पाममध्ये पण. आणि आपलं जो इयर आहे ना आपल्या कानामध्ये पण 76 टाईपचे ऑर्गन्सचे पॉईंट असतात. जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा त्याचा हा शेप असतो कानाचा. बरोबर. त्याच्यामध्ये पण ऑर्गन्सचे पॉईंट असतात. ही कसली मशीन असेल? सर ही हेल्थ प्रोटेक्शन मशीन आहे. म्हणजे बेसिकली याला आपण IFT किंवा टेन्स थेरपी बोलतो. ओके हा आहे ना ब्लड सर्क्युलेशन करतो. याच्यामध्ये आहे ना करंट असतो म्हणजे 2 हर्ट्स. करंट आता माझ्या पायाला लागतं करंट माझ्या. हां सर. तर 2 हर्ट्स म्हणजे काय, एका सेकंडमध्ये तो 2 वेळा फ्लॅक्च्युएट होतो. आपल्या नर्व्समध्ये, ब्लड वेसल्समध्ये कुठे ब्लॉकेज असतील, क्लॉट झाले असतील, फॅट्स एका जागी जमा झालं असेल, आपलं काफमध्ये स्टिफनेस असतो किंवा तो ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम करतो. आता याचा तुम्हाला एक फोटो दाखवतो. हा जो मॅग्नेट थेरपीचा चार्ट दिसतो ना हा हे सगळे आपले ब्लड वेसल्स आहेत. हा शिन बोन झाला, हा काफ मसल झाला. हा सगळ्यांना त्याच्यात पाय ठेवल्याच्या नंतर आहे ना एक छोटंसं व्हायब्रेशन असतं. ते व्हायब्रेशन होतं आणि करंट फ्लो होतो, ब्लड सर्क्युलेशन फ्लो होतो. कुठे क्लॉट झाले असतील, नर्व्समध्ये नमनेस असेल, तो सगळं रिलीज होत जातो. मसलच्या आतमध्ये गॅस असेल तो पण रिलीज होत जातो. ओके या मशीनच्या ह्या थेरपीने. ओके. कोणाला नी पेन असेल, जॉईंट पेन असेल पायामध्ये, फूट पेन असेल, पायामध्ये क्रॅम्प वगैरे येत असेल, ते सगळं त्याने कमी होतं ते केल्याने. आपल्या खालच्या थेरपी झाल्या, बेड घेतली, बेड मसाज. त्यानंतर ती करंटची थेरपी आणि कास्या चाळी झाली. त्यानंतर आता आलो आपण मेन थेरपीकडे. ते हे इक्विपमेंट आहेत थेरपीसाठी, कपिंग वगैरे. सर काय काय आहे ते सर याच्यामध्ये? सर ही कपिंग थेरपी आहे. ह्याला डायनामिक कपिंग किंवा ड्राय कपिंग थेरपी बोलतो. ओके. कपिंग बेसिकली आहे ना 5 to 6 टाईपच्या कपिंग थेरपी असतात. ड्राय कपिंग असते, वेट कपिंग असते, हिजम्मा कपिंग असते. त्याच्यामध्ये ब्लड, टॉक्सिक ब्लड असतं ना ते आपण डिटॉक्स करतो. ओके. आपल्या ऑर्गन्समधला. पुन्हा आईस कपिंग असते, वॉटर कपिंग असेल, हब कपिंग असेल. कपिंगचे बरेच प्रकार आहेत. पण आपण रेग्युलर रुटीनमध्ये आता तुम्ही जिम करता, वर्कआउट करता तर मसल स्टिफ होतात. तर मसल स्टिफनेसला आहे ना रिलीज करण्यासाठी, फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी आहे ना आपण ड्राय कपिंग थेरपी करतो. हे कप्स आहेत. ही आहे ना कपिंगची गन आहे. याला आपण आहे ना व्हॅक्यूम करतो जेणेकरून आपला मसल स्टिफनेस असेल तो स्टिफनेस रिलीज होतो, फ्लेक्सिबिलिटी वाढते. बॉडीमध्ये काय पण पेन असेल, बॅक पेन असेल, सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल, स्पॉन्डिलोसिसचा प्रॉब्लेम असेल, त्या थेरपीने तो चांगला रिझल्ट भेटतो सर. ओके. आता त्याच्यानंतर सर आहे ना ही टेन्स थेरपी आहे म्हणजे IFT. जसं मगाशी आपण खाली आहे ना तुम्ही जे फूटला थेरपी घेतली फूट ठेवले होते तसंच ही आहे ना. आता ती फूटवरती आपण केली ती आपल्याला बॅकला, नेकला करता येत नाही. त्यासाठी आपण त्या थेरपीचा यूज करतो. हां म्हणजे याच्यामध्ये पण करंट वगैरे आहे का? सर याच्यामध्ये पण करंट थेरपी असते. ओके. मसल स्टिफनेस असेल, मसल प्लाझम असेल तो याच्याने क्लिअर होतो. याच्यामध्ये पण ब्लड सर्क्युलेशन, ब्लड फ्लो होतं याच्याने. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट असतो. ओके. हा 2 हर्ट्स पासून आहे ना
250 हर्ट्ज पर्यंत बापरे. करंट असतो. म्हणजे हा काय म्हणजे एवढं करणं म्हणजे बॉडीमध्ये फील होतं. तेच तर. पण हा हेल्थसाठी हार्मफुल नाहीये. Okay. ग्लोबली चालते थेरपी, सर्व स्पोर्ट्स पर्सन Okay. करतात घेतात. ओके ओके. ते आपलं प्रत्येक फिजिओथेरपी सेंटरमध्ये अवेलेबल असतं. येस सर. सर आता ही व्हायब्रेशन थेरपी आहे. ही व्हायब्रेशनची मशीन आहे. यांनी आपला मसल स्टिफनेस असेल, हां. ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी, मोबिलिटी वाढवण्यासाठी, फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी त्याचा आपण यूज करतो. असं 2 प्रकारच्या व्हायब्रेशन आहे. ही एक व्हायब्रेशनची थेरपी आहे. याच्यामध्ये वेगवेगळे अटॅचमेंट्स असतात. त्याच्याने आपण प्रेशर देऊन आहे ना मसल रिलीज केले जातं. ओके. तेच. आता त्याच्यानंतर ही US टेक्निक आहे. ही ISTM थेरपी असते सर. त्याला इन्स्ट्रुमेंटल असिस्टिंग सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन बोलतात. कुठे क्लॉट झाले असतील मसल्समध्ये, हम्प आलं असेल, जसं माझ्या इथं आहे हा हाताला काय टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम असेल, शोल्डरची इंजरी असेल, स्पाइन मध्ये कुठे हम्प आलं असेल, एल्फा प्रॉब्लेम असेल, हे सगळ्या याच्याने ना क्लिअर केलं जातं. ऑइल लावून आहे ना त्याला मसाज केली जाते. मसाज केली जाते. येस सर. ओके. हां सर. आता हे जे फूडला प्रेशर देतोय, जसं आपण जे हाताने फिंगर्सने ना फिंगर स्ट्रोक देतो बरोबर, तसं हे आपण फूडने प्रेशर देतो. याला वॉकिंग मसाज थेरपी बोलतो किंवा न्यूरोथेरपी बोलतो. बेसिकली आपण मगाशी कॅन्सरच्या लिव्हरची तुम्ही जेव्हा थेरपी घेत होता तो तुमच्या फूडला ॲक्युप्रेशर करत होता. आता हे मी आता जे प्रेशर देतोय ना हा ब्लड फ्लो करतोय, स्टिफनेसला रिलीज करतोय, फ्लेक्सिबिलिटी वाढवतोय बरोबर. आता हा फूड आहे बरोबर, त्याच्यामध्ये 76 टाईपचे ऑर्गन्स असतात. आता खाली आपण टेन्स थेरपी घेतली, कॅन्सर खाली थेरपी घेतली, त्याच्याआधी आपण थर्मल मसाज थेरपी बेड घेतला, त्याच्यानंतर आपण ही जी थेरपी करतोय ना ही ड्राय थेरपी आहे. याच्यामध्ये विदाउट ऑइल थेरपी होते. याच्यामध्ये फूडने पैसा देऊन आहे ना मसल्स रिलीज केले जातात, स्टिफनेसला कमी केलं जातं, फ्लेक्सिबिलिटी वाढवतो. जसं आपण स्ट्रेचिंग करतो, हाताने मॅन्युअली स्ट्रेचिंग करतो, तसं हे फूडने पैसा देऊन आहे ना फूडला स्ट्रेच केलं जातं. आता मी थोडं सर कसं आहे ना आपण डायरेक्ट बॅकवरती पैसा नाही देऊ शकत. हां, आपण जसं जिमला जातो, एक्सरसाइजला जातो आणि बॉडी ऑलमोस्ट करतो. त्याच्यानंतर आपण जिममध्ये आहे ना डंबेल्स वगैरे लिफ्ट करतो. हे सर आपण आता टेन्स थेरपी करतोय. म्हणजे काय असेल? टेन्स थेरपी म्हणजे आहे ना आपण जे मगाची फूटला केलं खाली थेरपी सेंटरमध्ये आपलं, हां त्याच्यानंतर ते आपण फूटला केलं, हाताला केलं, पण हे बॅकला करताना आहेत ना मशीन थ्रू, तर हे आता आपण मॅन्युअली आहे ना मशीन थ्रू करतोय. ओके. हां, हा आहे ना ब्लड सर्क्युलेशन करतो. मसल प्लाझम असेल, पेनफुल असेल, क्रोनिक पेन असेल कोणतं, हां तो पेनला रिलीज करतो. हा म्हणजे याच्यामध्ये पण करंट येतो ना? हां याच्यामध्ये पण करंट येतो सर. याच्यामध्ये सर 2 हर्ट्ज पासून आहे ना 250 हर्ट्ज पर्यंत करंट असतं, फ्रिक्वेन्सी असते. हां थोडं इन्क्रीज करू सर. हा बरोबर. पूर्ण बॉडी एकदम हलवते. हां हां तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं करा. मग माझ्या बॉडीमध्ये हे मी हे करेन ते. हां बाहेर करा. हां म्हणजे जेवढं आपल्याला असायला पाहिजे ना हो तेवढं तुम्ही करू शकता का? प्रॉब्लेम नाही. पूर्ण बॉडी हलवते सर. हो खतरनाक मशीन आहे. असं वाटतं पाठीवर कोणतरी मारते माझ्या असं म्हणजे आणि पूर्ण बॉडी हे होते. हां सर. सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन ओके. याच्यामध्ये डिफरंट होऊ शकतो. ही
ओके ॲक्च्युली कपिंग थेरपीमध्ये म्हणजे मोस्टली स्पाईन थोडा सेन्सिटिव्ह पार्ट असतो ना, तिथे लावू नाही शकत असं. ओके ओके येस सर. म्हणून पाहिजे दोन्ही बाजूला होता हां, दोन्ही बाजूने. कसं वाटतं सर? तर मला वाटतं कोण सगळ्या बाजूला कोणतरी किसतं असं बॉडी अशी थोडी ही आता आपण रिलीज करूया. रिलीज केलं की कसं वाटतं सांगा. ॲक्च्युली भरपूर टाईम मिनिमम 2, 3, 4 मिनिट्स आपण होल्ड करतो. ओके हां. माझ्या थेरपीमध्ये रिपिटेशन जास्त असतात. ओके एकदम हलकी हलकी झालं गेलं बॉडी एकदम अशी हां ना. हां एकदम असं आणि एकदम असं फोटो दिला. या सरांचे सर्टिफिकेट्स पाहू शकता तुम्ही. एवढे सर्टिफिकेट घेतल्यानंतर ते आपल्या ते. तर आता जस्ट झाली मालिश वगैरे करून पूर्ण थेरपी पूर्ण झाली. या थेरपीमध्ये आहेत ना जवळजवळ काहीतरी त्यांचे तीन प्रकार आहेत. एक नॉर्मल मसाज, एक कपिंग मसाज आहे आणि एक स्पेशल थेरपी, म्हणजे ज्यामध्ये मी जे आज घेते ती स्पेशल थेरपी आहे. नॉर्मल जर तुम्ही करत असाल तर काहीतरी ते 1 तास लागतो. कपिंगवाली करत असाल तर काहीतरी 1.5 तास लागतो. आणि आज जी मी केली स्पेशलवाली ती 2.5 तास लागतात. जर तुम्ही करायचा विचार करत असाल तर असे प्रकार आहेत त्यामध्ये. आणि चार्जेसही रिजनेबल आहेत खूप. तुम्ही बाहेर कुठे बघितलं असेल आणि इकडं आल्यानंतर बघाल तर खूप रिजनेबल चार्जेस आहेत. त्यामुळे जर करायचा विचार असेल तर नक्की करा. एक्सपिरियन्स आणि सर्टिफाईड हे दोन्ही जर एकत्र आले की त्याचा रिझल्ट चांगलाच असतो. त्यामुळे मी मागील 2-3 महिन्यापासून मी आणि माझे मित्रसुद्धा खूप जण करतात. पण आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे की काहींना या थेरपीबद्दल माहिती नसतं आणि काही जण घाबरत असतं आणि काही जण वाटतं की खूप कॉस्टली सुद्धा आहेत, त्यामुळे काही जण करत नाहीये. पण युनिकॉर्न जी थेरपी आहे, माझे मित्रच आहेत ते रमेश सर, खूप चांगले करतात आणि रिजनेबल आहेत, खिशाला परवडेल असे आहेत. आणि स्वतःसाठी एवढं आपण खर्च करू शकतो, कारण की आपण कपडे बुटांवर जर खर्च करतो तर स्वतःच्या बॉडीवर खर्च करण्यासाठी काही शंका नाही. आणि खर्च म्हणजे खूप असा खर्च नाही आहे. 1000 ते 1500 रुपये असं चार्जेस घेतात ते. एकदम स्पेशल असेल तर थोडे जास्त आहेत. जर आपण लाईफ ऑफ मॅकचे सबस्क्रायबर असाल तर नक्की तुम्हाला चांगले डिस्काउंट देतील रमेश सर. मी त्यांना विचारलं नाही, परंतु मी माझ्या तोंडाने सांगतो तुम्हाला की नक्की तुम्हाला ते डिस्काउंट देतील. तर आता जस्ट आलो घरी, आता मसाज वगैरे घेऊन खूप आता म्हणजे रिलॅक्स वाटतं, झोप आले खूप आता. तर मग आता व्लॉगला इथेच एंड करतो. ते जाऊन आता आंघोळ वगैरे करून मग फ्रेश होऊन जेवणाचं काम, दुसरं काही काम नाही आता. तर मग ब्लॉग इथेच एंड करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर इथंपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईबसुद्धा करा. चला बाय बाय.